मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पालघर जिल्ह्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट। गेले 4 दिवस जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस। सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर। धामणी धरण 53% भरले। वर्धा जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट। नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। भंडारा जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट। सर्व शासकीय आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। रायगडमधल्या महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूरमधल्या पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवा। नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवू नये। कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम। नागपूरमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या अनेक गावांचा संपर्क तुटला। खबरदारी म्हणून आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार। आज मुसळधार पावसाचा अंदाज आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी विनय गौडा यांची घोषणा। पालघरमध्ये झालेल्या पावसामुळे तानसा धरणाची पाणी पातळी 127 मीटर झाली असून तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता। सद्यस्थितीत धरण 80% भरलं। रायगडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रोह्यातल्या कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली तर महाडमधल्या सावित्री नदीही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खेडमध्ये मुसळधार पाऊस। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेडमधल्या बाजारपेठेत पुराचं शिरलं पाणी। सिंधुदुर्गातील तेरेखोल आणि वाघोटन नद्या इशारा पातळीच्या वर। बांदा दाणोली रस्ता वाहतुकीसाठी बंद। खारेपाटण गावाला वाघोला नदीचा फटका। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीची ड्रोनमधनं घेतलेली दृश्य एबीपी माझावर। परभणीमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस। अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। छोट्या आणि मोठ्या नद्याही प्रवाहित। सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। 8 तासात 70 मिलीमीटर पाऊस। पावसामुळे वारणा धरणात 1 टीएमसीची पाणी वाढ। सीबीडीमधल्या डोंगर रांगांमध्ये धबधब्यांवर गेलेले पर्यटक अडकले। पालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागानं अडकलेल्या पर्यटकांना दोरीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात मिळवलं यश। नवी मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस। तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये साचलं पाणी तर पोलीस ठाण्याबाहेर 1 फुटांपर्यंत साचलं पाणी। विरार जवळच्या पापडखिंड धरणावर पर्यटकांची गर्दी। मनाई आदेश असताना सुद्धा हुल्लडबाज तरुणांनी धरण क्षेत्रावर रंगवल्या दारू पार्ट्या तर काही तरुण पोहण्यासाठीही गेल्याचं समोर। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात आज ओबीसींची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा। जालन्यातल्या वडीगोद्रीपासून यात्रेला सुरुवात करणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना जालना पोलिसांकडून नोटीस। जनआक्रोश यात्रेमध्ये कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणार। जालना पोलिसांच्या नोटिशीत मजकूर। उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर। धनंजय मुंडे, आदिती तटकरे उपस्थित राहणार। श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन।
पुढचं सरकार हे महायुतीचंच असणार, पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. फेक नरेटिव्हच्या विरोधात लढण्यामध्ये कमी पडलो, आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हनं हाणून पाडणार, फडणवीसांचा इशारा. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कोणालाही बिलं पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. महाराष्ट्रात जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असतात तेव्हा आरक्षण जातं. भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांची कडाडून टीका. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, जयंत पाटलांचं वक्तव्य. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर टीका. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू, यापुढे काय होतं ते पहा. खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच, नाना पटोलेंची टीका. अमित शहांनी पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा नगरीत जे भाषण केलं ती क्रीडा नगरी शरद पवारांनी उभी केली. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळवायचंय, अमित शहांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेत केवळ भाजपला यश, काँग्रेस सपशेल अपयशी, शहांची टीका. विधानसभेत जरी एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावरच लढवणार, पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. दौऱ्यावर असल्यानं शहा काय म्हणाले ते ऐकलं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. पवारांनी केलेल्या देशसेवेमुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, त्यामुळे भ्रष्टाचारी कोण हे शहांनी सांगावं, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. औरंगजेब फॅन क्लब अस्तित्वात आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या टीकेनंतर ठाकरे गटातले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सवाल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्य सहकार क्षेत्राची घेतली आढावा बैठक. सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे नेते आणि कारखानदारांची अमित शहांची महत्त्वाची चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला. महाराष्ट्र भाजप प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार, तर प्रत्येक विधानसभेत पूर्ण वेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला. शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांचा अरबट यांच्यावर हल्ला. जळगावात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विशाळगड हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्राद्वारे मागणी. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरेंची 3 ते 4 तास चौकशी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीमध्ये फरक असतो. तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्ह सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक असल्याचं दाखवतायत. शरदचंद्र पवार पक्षाची अजित पवारांवर जोरदार टीका. शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. मराठा ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता. अमरावतीमध्ये मनसे विधानसभा निवडणूक लढवणार. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. तर मनसे राज्यात किती जागा लढणार हा निर्णय राज ठाकरे घेतील, देशपांडेंची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलं. अमरावती दौऱ्यावर असलेले मनसे नेते संदीप देशपांडेंची शरद पवारांवर टीका. सांगलीमध्ये सापडला धारदार तलवारीचा साठा. एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सांगली शहर पोलिसांची मोठी कारवाई. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहानं ड्रंक अँड ड्राईव्ह केलं होतं की नाही याबाबत अहवाल येण्याची शक्यता. अहवाल आल्यास आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता. नशेसाठी वापरलं जाणारं कफ सिरप अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त. उल्हासनगरमध्ये सापळा रचून एनसीबीची कारवाई. सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या 2000 बाटल्या जप्त. मुंबईतल्या पवई तलावातील जलस्तर वाढल्यानं तलावातील मगर बाहेर यायला सुरुवात. नागरिकांना पवई तलाव परिसरात जाण्यास बंदी. पोलिसांनी परिसर केला रिकामा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून मुंबईमध्ये शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस. मुंबईतल्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर झळकले. दोघांनाही एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंत्रालयासमोरच्या राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतील कोलगावात जेवणात अळंबीतून 9 जणांना विषबाधा. तिघांची प्रकृती चिंताजनक. जळगावात शरद पवार गटातल्या निष्ठावंत मेळाव्याचं आयोजन. कार्यक्रमात अनेक भाषणं सुरू असताना जयंत पाटलांना झोप अनावर. जालन्यातल्या भाविकाचा केदारनाथमध्ये मृत्यू. पावसामुळे दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू तर 8 जण जखमी. सुनील काळे असं मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचं नाव. सुप्रीम कोर्टामध्ये नीट परीक्षेच्या संदर्भात विविध याचिका दाखल. नीट परीक्षेशी संबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार. 47,65,768 कोटींचा असणार भारताचा 2024-25चा अर्थसंकल्प. संसदीय अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाची बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार. संविधानाचा अपमान जर कोणी केला असेल तर तो काँग्रेसनं आणि गांधी कुटुंबानं. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. राहुल गांधींनी संविधानाची प्रस्तावना तरी वाचली आहे का? ठाकूर यांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.